नमस्कार मित्रांनो, IPL 2026च्या महायुद्धाची वेळ आता आली आहे. अखेर खरडो क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून IPL 2026ची फायनल अधिकृतपणे निश्चित झाली आहे. एकीकडे विराट कोहलीची रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर तर दुसरीकडे शुभमन गिलची गुजरात टायटन्स. 31 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे या दोन संघांमध्ये ट्रॉफीसाठी अंतिम लढत रंगणार आहे. गुजरातचा फायनलपर्यंतचा प्रवास गुजरात टायटन्सने यंदाच्या हंगामात जबरदस्त कामगिरी केली आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली संघाने सातत्याने उत्कृष्ट खेळले आहेत. फलंदाजी शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर यांनी संघाला मजबूत सुरुवात दिली आहे. तर गोलंदाजीत मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि रशीद खान यांनी प्रतिस्पर्धी संघांना अडचणीत टाकले आहे. क्वालिफाय 2 मध्ये राजस्थानविरुद्ध शानदार विजय मिळवत गुजरातने फायनलची तिकीट निश्चित केले आहे. दुसरीकडे RCBने यंदा अप्रतिम क्रिकेट खेळले आहे. विराट कोहलीने पुन्हा एकदा आपल्या बॅटने चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. रजत पाटीदार, फिलिप सॉल्ट, जितेश शर्मा आणि इतर खेळाडूंनीही महत्त्वाचे योगदान दिले आहे. गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार आणि जोश हजलवूड यांनी संघाला अनेक सामने जिंकून दिले. क्वालिफाय 1 जिंकत RCBने थेट फायनलमध्ये प्रवेश केला होता. तर फायनलमध्ये कोण ठरणार हिरो, या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्यावर असतील. दोन्ही खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. जर विराट मोठी खेळी करतो तर RCBला ट्रॉफी जिंकण्याची मोठी संधी असेल. पण शुभमन गिल आणि गुजरातचे इतर फलंदाज फॉर्ममध्ये असल्यामुळे गुजरातलाही कमी लेखता येणार नाही. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांना मदत करणारी मानली जाते, त्यामुळे मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. दुसऱ्या डावात धाव पडण्याची शक्यता असल्याने नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सोशल मीडियावर आधीपासूनच या फायनलबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. RCBचे चाहते संघाला सलग यश मिळावे अशी अपेक्षा करत आहेत, जर गुजरातचे चाहते पुन्हा एकदा ट्रॉफी उंचवण्याचे स्वप्न पाहत आहेत. तर मित्रांनो, IPL 2026ची महाफायनल आता काही तासावर येऊन ठेपली आहे. तुमच्या मते ट्रॉफी कोण उचलणार, RCB की गुजरात टायटन्स? तुमचा अंदाज कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद.